चालू झाला का? इंसानों को गुलाम बनाकर हजारों बादशाह बने हैं, गुलामों को इंसान बनाने वाला एक ही बादशाह है, उसी का नाम परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराला अभिवादन करून आज या ठिकाणी काँग्रेसच्या पैशाच्या चड्डी घालून पैशाचे कपडे घालून सर्व कोटे फॅमिलीचा पहिल्यांदा या भडवा देवेंद्र कोटे या नीच अवलाचं मी पहिल्यांदा या ठिकाणी निषेध करतो। कारण का यांचं जे पूर्वज आहे हे पूर्ण स्वातंत्र्य काळापासून एक सन्माननीय सुशील कुमार शिंदे यांचा मुसरा खाऊन मोठे झालेली औलाद आहेत चाले आणि देवेंद्र कोटे एक बापाचा औलाद असेल या ठिकाणी त्यांनी कुठल्याही वार्डामध्ये थांबून दाखवू द्या त्याला नाही एमआयएम पक्षाचा प्रवक्ता या त्या ठिकाणी त्याला उमेदवार देऊन आम्ही नाही पाडू आणि त्याची असली औलाद त्याला दाखवणार आहे। आम्ही जे चळवळीमध्ये काम करतो या देशामध्ये कायदा व सुव्यवस्था बाबासाहेबांनी दिलेलं संविधान हे जिवंत राहिलं पाहिजे। न्याय समता बंधुभाव प्रज्ञा करुणाशील जे बाबासाहेबांनी घटनाच्या माध्यमातून दिलेले तत्व आहेत हे अबाधित ठेवण्यासाठी हे देश हिंदू मुस्लिममध्ये चालत नसून या देशामध्ये घटनेच्या माध्यमातून देश चालतंय। आपण एखादा मुस्लिम समाजाला टार्गेट करून वारंवार एका झेंड्याचा हिरवा झेंडा हिरवा हरामखोर साल्यानो या तिरंगामध्ये हिरवा कलर आपल्या राष्ट्रीय झेंड्यामध्ये आहे एवढं देखील तुम्ही जाणीव ठेवा। आणि राहिला प्रश्न राम सातपुते साहेब आपण जेणेकरून या सोलापूर शहरामध्ये अनेक वर्षांमधून हिंदू मुस्लिम दलित हे सर्व जातीचे लोक एकत्रित नांदतात हे एकत्मतेचं प्रतीक असलेलं शहर म्हणजे सोलापूर आहे। आपल्या माध्यमातून आपण या लोकशाहीचे उमेदवार आहेत आणि आपण हिंदू मुस्लिम असं दलित हे आपण भडकवण्याचा प्रयत्न करीत आहे। संबंधित याच्या पाठीमागं जर काय दंगा घडला येणाऱ्या भविष्यामध्ये आम्ही राम सातपुते देवेंद्र कोटे मनीष काजे यांच्या विरोधामध्ये निवडणूक आयोग आणि संबंधित पोलीस आयुक्ताला देणार आहे। आणि पुन्हा एकदा हे जे काँग्रेसच्या मुसऱ्यावर मोठा झालेला फडवा देवेंद्र कोटे हे हरामखोरचा मी या ठिकाणी एमआयएमचा प्रवक्ता मी मच्छिंद्र लोकेकर चळवळीतला कार्यकर्ता हे भडव्याचा निषेध करतो आणि भविष्यामध्ये हे गांडू कुठे बी थांबू दे त्याला एमआयएमचा हिरवी आणि निळी चड्डी दाखवतो। जय भीम जय भारत।